कधी रात्री फोन स्क्रोल करत असताना तुमच्याही मनामध्ये हा प्रश्न येतो का, की आपलं आयुष्य असंच चालत राहणार आहे का? तुम्हाला खूप काही बोलायचं असतं, शेअर करायचं असतं, पण ऐकणारं कोणीच नसतं. तुम्हालाही काहीतरी नवीन सुरू करायचं आहे, पण ते करण्यासाठी कॉन्फिडन्सच येत नाही आहे. तुम्ही YouTube ओपन करतात, एखाद्या क्रिएटरचा व्हिडिओ बघतात आणि तुमच्या मनातून हा आवाज येतो, हे मी सुद्धा करू शकते. पण नंतर एक आवाज येतो, माझे व्हिडिओज कोण बघणार? व्ह्यूज नाही आले तर लोक काय म्हणतील? चॅनल ग्रोथ नाही झालं तर एवढं करून फायदा काय? तर आज मला याच कन्फ्युजनबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. कारण YouTubeवर व्हिडिओ पोस्ट केल्याने तुमचं आयुष्य बदलू शकतं. तुमच्या व्हिडिओला सुरुवातीला 0 व्ह्यूज आले तरी सुद्धा. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय YouTube चॅनल. सगळ्यात आधी एक गैरसमज दूर करूया. बहुतेक लोकांना असं वाटतं व्हिडिओजला भरपूर व्ह्यूज आले, चॅनल मॉनिटाईज झालं, पैसे मिळायला लागले की आपले आयुष्य बदलते. पण खरं सांगायचं झालं तर तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज आल्यावर नाही, जेव्हा तुम्ही व्हिडिओज बनवायला सुरुवात करतात तेव्हा तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. त्या दिवशी तुम्ही पहिल्यांदा कॅमेरासमोर उभं राहून रेकॉर्डचं बटन क्लिक करता तेव्हा तुमच्यामध्ये बदल घडायला लागतो. कारण त्यावेळी तुम्ही फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करत नसतात, त्यावेळी तुम्ही तुमच्या फिअरला फेस करत असतात. माझा आवाज कसा वाटेल, मी कॅमेरासमोर चांगली दिसेल की नाही, त्या बोलण्यावर लोक हसतील का, या सर्व प्रश्नांच्या पलीकडे जाऊन तुम्ही व्हिडिओ पोस्ट करतात. आणि जो माणूस स्वतःच्या भीतीसमोर उभा राहतो तो पूर्वीसारखा राहत नाही. व्हिडिओ अपलोड केल्यावर आपण वारंवार YouTube स्टुडिओ ओपन करतो, एकदा रिफ्रेश पुन्हा रिफ्रेश, पण व्हिडिओमध्ये व्ह्यूज काही बदलत नाही. मग आपल्या मनामध्ये विचार येतो, कदाचित माझा व्हिडिओ चांगला नसेल, बहुतेक माझ्याकडनं हे होणार नाही. पण 0 व्ह्यूजचा अर्थ तुम्ही युजलेस आहे असा अजिबात होत नाही. त्याचा अर्थ एवढाच, तुम्ही कोणत्याही व्हॅलिडेशन शिवाय काम करत आहात. कोणी प्रेस करत नाही, कमेंट करत नाही आणि रिझल्ट सुद्धा दिसत नाही, तरी सुद्धा तुम्ही पुढच्या व्हिडिओची तयारी करत आहात. आणि हीच गोष्ट तुमच्या कॅरेक्टरला बिल्ड करते. 0 व्ह्यूज तुम्हाला 3 गोष्टी शिकवते: कन्सिस्टन्सी, पेशन्स आणि सेल्फ बिलीफ. आणि फक्त YouTubeमध्ये नाहीच, पण आयुष्यामध्ये तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे तर या गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत. कॅमेरासमोर बोलत असताना फक्त ऑडियन्सच नाही, तुम्ही पण स्वतःला ऐकत असतात. आपले जुने व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला अनेक गोष्टी समजतात. आपण कसं बोलतो, आपल्यामध्ये कॉन्फिडन्स किती आहे, आपण कोणत्या गोष्टीला घाबरतो, आपल्याला खरंच काय बनायचं आहे. सुरुवातीला आपलाच आवाज आपल्याला विचित्र वाटतो आणि एक्सप्रेशन ऑकवर्ड वाटतात आणि आपणच स्वतःचा व्हिडिओ पूर्ण बघू शकत नाही. मलाही कधी कधी असं वाटतं की मी अशी का बोलत होते. पण हळूहळू बोलण्याची पद्धत सुधारते, कॉन्फिडन्स येतो आणि कॅमेऱ्याची भीती कमी होते. YouTube आपल्याला फक्त कंटेंट बनवायला नाही तर स्वतःला एक्सप्रेस करायला सुद्धा शिकवतो. तुम्ही रेग्युलर व्हिडिओज पोस्ट करतात तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट डेव्हलप होते, ती म्हणजे डिसिप्लिन. प्रत्येक दिवशी मोटिवेशन असेल असं नाही. कधी शूट करायचा मूड नसतो, तर कधी एडिटिंग करायची इच्छा नसते, तर कधी आधीच्या व्हिडिओजला व्ह्यूज आलेले नसतात. तरी सुद्धा तुम्ही उठतात, कॅमेरा सेट करतात, व्हिडिओ शूट करतात आणि कंटेंट पोस्ट करतात. याला म्हणतात डिसिप्लिन. रिझल्ट लगेच दिसत नसताना सुद्धा काम करत राहणं, हा डिसिप्लिन फक्त तुमच्या YouTubeसाठी नाही तर तुम्हाला नंतर सुद्धा कामी येतो. तो तुमच्या जॉबमध्ये, पर्सनल लाईफमध्ये, फिटनेसमध्ये, तुमच्या प्रत्येक गोलमध्ये मदत करतो. बरेच लोक काम सुरू करतात पण कोणी तुम्हाला प्रेज करत नाही म्हणून थांबून जातात. पण कोणाच्या कौतुकाशिवाय काम करत राहणारा माणूसच पुढे जातो. YouTube प्रत्येक वेळी तुम्हाला तुमची रियालिटी दाखवतो. तुम्ही किती कन्सिस्टंट आहात, तुम्ही तुमच्या कामामध्ये किती सिरियस आहात, तुम्ही इम्प्रूव्हमेंट करत आहात की सारखी तीच चूक परत करत आहात. चॅनल ग्रो झालं नाही तरी तुम्ही ग्रो होत असाल तर तुमचं आयुष्य आधीपासूनच बदलत आहे. आजचा व्हिडिओ परफेक्ट नसेल, कदाचित तुमची लाइटिंग बरोबर नसेल, ऑडिओ क्लिअर नसेल, एडिटिंग बेसिक असेल, काही महिन्यानंतर तुम्ही तुमचा आजचा व्हिडिओ पाहाल आणि तुम्हाला तुमची प्रोग्रेस स्पष्ट दिसेल. त्या दिवशी तुम्ही स्वतःला म्हणाल, चांगलं झालं, तेव्हा मी गिव्हअप केलं नाही. तुमचे जुने व्हिडिओज फक्त कंटेंट नसतात, ते तुमच्या करेज, पेशन्स आणि ग्रोथचा पुरावा असतो. आज आपण ज्या मोठ्या क्रिएटर्सला बघतो त्यांचे सुरुवातीचे व्हिडिओ सुद्धा परफेक्ट नव्हते. त्यांच्याकडे सुद्धा सुरुवातीला एक्सपेन्सिव्ह कॅमेरा नाही होता, प्रोफेशनल एडिटिंग नव्हती आणि लाखो सबस्क्रायबर सुद्धा नव्हते. त्यांनी फक्त सुरुवात केली आणि नंतर थांबले नाही. आज तुम्ही सुरुवात केली तर कदाचित पुढच्या 1 महिन्यामध्ये तुम्हाला मोठा फरक दिसणार नाही, पण 2, 3 किंवा 5 वर्षानंतर आजच्या पेक्षा तुम्ही पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी असू शकतात. YouTube हे ओव्हरनाईट मॅजिक नाही की एक व्हिडिओ आज अपलोड केला की दुसऱ्या दिवशी पूर्ण आयुष्य बदललेलं, असं होत नाही. पण प्रत्येक नवीन व्हिडिओ सोबत तुम्ही बेटर होत जातात. तुमचं कम्युनिकेशन सुधारतं, तुमची एडिटिंग इम्प्रूव्ह होते, कॉन्फिडन्स वाढतो आणि छोट्या छोट्या इम्प्रूव्हमेंट एकत्र होऊन मोठा बदल घडवतात. तुम्ही अनेक डेली व्लॉगर्स बघितले असतील. कोणी मॉर्निंग रुटीन दाखवतं, तर कोणी फिटनेस जर्नी, तर कोणी सकाळी लवकर उठायचं चॅलेंज घेतं. पहिल्यांदा पाहिल्यावर असं वाटतं की ते YouTubeसाठी कंटेंट बनवत आहे. पण विचार करा, एखादी व्यक्ती वर्षभर सकाळी लवकर उठून व्हिडिओ बनवत आहे तर ती व्यक्ती कंटेंट बनवत नाही तर स्वतःचं रुटीन सुद्धा बदलवत आहे. वेळेवर उठणं, काम पूर्ण करणं, शूट करणं आणि नियमित अपलोड करणं, या सगळ्यामुळे तिच्या लाईफमध्ये डिसिप्लिन येतो. म्हणून कंटेंट क्रिएशन हे फक्त व्ह्यूज मिळवण्याचे मार्ग नाही तर तो स्वतःचा बेटर व्हर्जन बनवण्याचा प्रवास असू शकतो.
तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, जर तुम्ही आज व्हिडिओ पोस्ट करत असणार आणि तुम्हाला व्ह्यूज येत नसतील, तर तुम्ही थांबू नका. कदाचित आज तुमचा व्हिडिओ ऑडियन्ससाठी नाही, तर तुमच्या फ्युचर व्हर्जनसाठी तयार होत असेल. कदाचित तुमचं चॅनल लगेच ग्रो होणार नाही. कदाचित YouTube अल्गोरिदमला तुमचा कंटेंट समजण्यासाठी टाईम लागत असेल. पण त्यासाठी तुमची कन्सिस्टन्सी तोडू नका. स्वतःसाठी पोस्ट करा. कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी पोस्ट करा. नवीन स्किल्स शिकण्यासाठी पोस्ट करा. तुमची जर्नी रेकॉर्ड करण्यासाठी पोस्ट करा. कारण आज तुम्हाला कोणी ऐकत नसलं, तरी प्रामाणिकपणे आणि सातत्याने बोलत राहणारा आवाज एकाने एक दिवशी ऐकला जातो. आणि तुम्ही तुमचा पहिला व्हिडिओ आधीच पोस्ट केला असेल, तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, तुम्ही ऑलरेडी जिंकायला सुरुवात केली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही YouTube सुरू केला आहे का? की अजूनही तुम्ही तुमचा फर्स्ट व्हिडिओ पोस्ट करायचा विचार करत आहात? प्लीज कमेंटमध्ये मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप पोस्टिंग अँड डोंट गिव्ह अप. बाय बाय.